हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग गडप्रेमींनो, मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी जाणार आहे राजमाची फोर्टला, जे पुणे या डिस्ट्रिक्टमध्ये लोणावळा या रिजनमध्ये पडतं. तर या ट्रेकसाठी आपल्याला पोचायचं आहे उदयवाडी या बेस विलेजला. तर इथून अराऊंड दाखवते 95 to 99 किलोमीटर आहे. तर अराऊंड 3-3.5 तास लागतील आपल्याला तिथेला पोचायला. तर आता पहिलं रुपेशला पिक करू आणि आपण निघूया. Let's go. अशा प्रकारे मी निघालो आहे. रुपेश पण तिथे पोहोचलेला आहे. निघायचं होतं 6 वाजता, पण ॲज युजल लेट झालेलं आहे. पावसाची चाहूल तर काय लागत नाही आहे, अजिबात पाऊस नाही आहे. 2-3 दिवस झाला आहे, त्यामुळे आज बऱ्यापैकी ऊन असणार आहे. वातावरण तर प्लेझेंट वाटतंय आता तरी, पण नंतर गरम होईल असं वाटतंय. कारण पाऊस नाही तर जसं जसं टाईम पुढे जाईल 11-12 वाजता गरम होईलच. लहान मुलांना बघून शाळेची आठवण येते. मुलं शाळेत चालले आहेत. आपण पण असंच जायचो एक टाईमला लवकर उठून. शाळेचे वाईटच वेगळे होते काही पण मुलं. शाळेत असताना वाटायचं की मोठं होऊ लवकर, जॉबला लागू. आणि आता मोठं झालं असं वाटतं की परत आपण छोटे हो. तुकोबांची ओळ आहे ना, ती आता एकदम असं शाळेमध्ये ऐकलेली होती ओळ की लहानपणात देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न तोर त्याचा अंकुशाचा मारा. म्हणजे मुंगी लहान असून पण तिला साखरेचा रवा वगैरे खायला मिळते, पण ऐरावत म्हणजे हत्ती एवढं मोठा असून तरी त्याला अंकुशाचा मारा खायला लागतो. असंच आहे मित्रांनो, की लहानपण हे असं आहे की जे सुखमय असतं, आणि आता आपण जो जगतोय ते पूर्ण स्ट्रगलच आहे. तो कधी ना संपणारं स्ट्रगल. पोचलं तर आहे, हा कुठं आहे बघायला लागेल. आपले रुपेश ब्रो खूप दिवसाने आलेले ट्रेकसाठी. काय बोललं, लेट झाला आपल्याला. हां जागणार आहे सकाळी. नाही ना, मी 5:30 वाजता तुला कॉल केला तर तू मला वाटलं तू उठला नसेल. मला असं वाटलं की तू काय टुल्ली देतो. नाही नाही झाली का झोप? हो झाली, मस्त लागली.
चल निघू, 7 वाजले. गणपती बाप्पा मोरया. आज आहे ना, हे वाला ना. हो ठाकरे, आम्ही ठाकरे समर्थक आहे. चला इथं थोडा नाश्ता करूया. तू कोणता समर्थक आहे, शिंदे का ठाकरे? नाही शिंदे समर्थक आहे, पण नाश्ता आम्ही ठाकरे समर्थक करतोय. तर आम्ही ऑर्डर केली आहे मिसळ पाव विथ गरम गरम चाय. भावाची ऑर्डर आहे. तर इथं थोडंसं खाऊ आणि आम्ही निघू लवकरात लवकर, कारण पोचले बऱ्यापैकी. ऑलमोस्ट आम्ही कवर केलं आहे. आता आपल्याला किती वेळ लागेल काय वाटतं? 1-1.5 तास लागेल आम्हाला पोचायला बेस विलेजला. तिकडे थोडंसं ऑफ रोडिंग पण असणार आहे त्या गावापर्यंत पोचायला. खाऊया आता आपण. तर आमचा ब्रेकफास्ट करून आता आम्ही निघालो आहे. कर्जत, खोपोली तर लोणावळा. इथे थोडा ट्रॅफिक लागलेली आहे. आता थोडा ऑफरोडिंग पॅच चालू झालेला आहे. बऱ्यापैकी रस्त्याची अवस्था बिकट आहे, पण आपली लॉर्ड पॅशन कोणत्या पण रस्त्यावरून जाऊ शकते. तर मित्रांनो, आम्ही थोडं ऑफ रोडिंग नंतर थोडं पुढे आलो आहे. तर पुढे आल्यानंतर आपल्याला इथं एक बायफर्केशन लागतं, जी लेफ्ट साईडला बघा उधेवाडीला नेतं, जो आपला बेस विलेज आहे राजमाचीचा. तर आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे आणि राईट साईडला जाणारा रस्ता आपल्याला नाही पकडायचा आहे. तर इथं थोडंसं कन्फ्युजन आहे. तर हा बोर्ड पाहिला तर तुम्हाला लेफ्ट साईडला खाली या डायरेक्शनला जायचं आहे. आणि इथं पण आपल्याला फुलं पाहायला मिळतात.
ते आय थिंक कारवीचीच फुलं आहेत. पूर्ण झाड बहरलेलं दिसतंय आपल्याला, पाहू शकता. पडलेली पण आहेत जी 7 इयर्सनेच एकदाच येतात. तर आपल्याला भरपूर ठिकाणी कारवीची फुलं पाहायला मिळत आहेत या आफ्टर द रेनी सीझन. मोस्टली सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, चला आपण निघू. अशा प्रकारे धांदरून गेली आपली धांदरून. आपला हा रिस्की एकदम ऑफ रोड चालू आहे. दगडाने भरलेली वाट आहे. आता तरी थोडं फ्री दिसतंय. थँक्स टू लॉर्ड पायथन. आणि इथे ॲक्च्युअल तुमचे रायडिंग स्किल टेस्ट होतात. या डर गया तो गिर गया समज लो. हे आलं आपलं ते विलेज उदयवाडी. इथून आपला मेन ट्रेक चालू होणार आहे. तिथे थांबायचं. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहे उदयवाडीला. तर इकडे बाईक पार्क केली आहे आपली. तर टोटली ऑफ रोडिंग पॅच होता, त्यामुळे 11 किलोमीटर पार करायला आम्हालाच 1.25 तास लागला. चला मग आता ट्रेक चालू करूया आपण. हा बघा, इथे एक बोर्ड लावलेला आहे किल्ले राजमाची, आणि इथून आपल्याला हा ट्रेक चालू होतो. तर आपल्या रुपेशने टोटली ऑफ रोडिंग बाईक चालवली. कसं वाटलं रुपेश? एकदम थ्रिलर. पहिल्यांदा एवढी ऑफ रोडिंग केली आहे. पहिल्यांदा गेली. मग आता काय वाटतं, लेह लद्दाख जायचं? आता तर झालं ना ट्रेन. हिमालयन घेऊनच जावं लागेल. हिमालय कशाला, लॉर्ड फॅशन. लॉर्ड फॅशन तर ती जाईल ना, टॉप लेवलला पोहोचणार. त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागलाय. आता सध्या ऊन पडलेलं आहे. अजून तरी गरमी काय वाटत नाही, कारण दोन्ही बाजूला झाडी आहेत. आणि हा पहाड पूर्णपणे डोंगररांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजूबाजूने पूर्ण झाडी आहेत. मध्येच अशी छोटासा रोड बनवला आहे दगडांचा. तर आता हा या गडाची उंची बोलतात 3700 फूट उंचीवर आहे हा गड. आणि नवरात्रीचा पहिला दिवस आहे म्हणून, आणि आज चांगला दिवस पण आहे. नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आज देवी पण बसत आहेत. इकडचे लोकल गाववाले पण जास्त जाताना दिसत आहेत वर. हां, वरती भैरोबाचं मंदिर आहे. भैरोबाचं मंदिर आहे आणि जोगेश्वरीचं मंदिर आहे. म्हणजे दोघांची मूर्ती एका ठिकाणी ठेवलेल्या आहेत. तर तिथे मोस्टली लोक आज जात आहेत. आज फर्स्ट डे. थोडं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला इथं गुहा पाहायला मिळतात. तर मित्रांनो, इथे आपल्याला एक गुहा पाहायला मिळते. बघा, हे बघू शकता. इथे पूर्णपणे पाणी आहे. तर या पाण्याच्या टाक्यात एक आणि इथे 2 पूर्णपणे पाणी स्टोअर केलेलं आहे इथं. फ्लॅश लावून आणि बऱ्यापैकी पाणी पाहायला आपल्याला मिळतं आहे. दिसणार नाही पण भरपूर पाणी आहे. बाजूच्या ह्याच्यात दिसू शकतं. इथे वरपर्यंत पाणी भरले. आतमध्ये मासे पण दिसत आहेत छोटे छोटे. तर इथे आपल्याला पाहू शकता गणपतीची एक सुंदर मूर्ती कोरलेली आहे. पण याची कालांतराने झीज झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडे बघा, आणि ही ते सूर्यदेवताची आपल्याला कोरलेली दगडात कोरलेली आहे
आणि ही पण थोडी थोडी झीज होत चाललेली आहे. कालांतराने आपल्याला हे पूर्ण झीज झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. पण परंतु तुम्ही बघू शकता किती सुंदर असं स्ट्रक्चर आहे. दगडामध्ये पूर्ण कोरलेले हा केव आहे. चला इकडे, इथे पण पाणीच आहे. इथे पण पाणी पाहायला मिळते आपल्याला. बऱ्यापैकी पाण्याचा साठा दिसतोय. तर आपल्याला अशा वेल मेंटेन पायऱ्या चालू झालेल्या आहेत. ह्या अलीकडच्या काळात गावकऱ्यांनी बनवलेल्या आहेत. त्यामुळे प्रॉपर मेंटेन पायऱ्या असल्यामुळे चढायला काय वाटत नाही. तर या गडाचे 2 बालेकिल्ले आहेत. एक श्रीवर्धन आणि एक मनोरंजन. तर आपल्याला दोन्ही बालेकिल्ले एक्सप्लोर करायचे आहेत. राजमाची गडावर कर्जत मार्गे सुद्धा येता येते, पण तो मार्ग चढणीचा आणि काहीसा कठीण आहे. म्हणून ट्रेकर्स सहसा लोणावळ्यावरून गडावर जाण्याचा मार्ग निवडतात. राजमाचीला भारत सरकारने 1909 मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षक स्मारक म्हणून घोषित केले. राजमाची किल्ल्याची निर्मिती साधारणतः 2500 वर्षापूर्वी झाली असावी. बोरघाट या व्यापारी मार्गावर मुख्यतः लक्ष ठेवण्यासाठी हा गड महत्त्वाचा होता. पुढे शिवकाळात कल्याणच्या 1657च्या स्वारीनंतर त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटातील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. मित्रांनो, हे आहे भैरवाचं मंदिर आणि ह्याच्या मागे आपल्याला पाहायला मिळते तो मनोरंजन, जो राजमाचीचाच बालेकिल्ला आहे. आणि आपल्याला समोर पाहायला मिळते तो श्रीवर्धन. तर आपल्याला पहिला श्रीवर्धनला जायचं आहे आणि या मंदिरच्या मागच्या साईडनेच आपल्याला मनोरंजनला जाऊ शकतो. तर हे 2 बालेकिल्ले आहेत आपले राजमाचीचे. तर आपण पहिला मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. आणि आज घटस्थापना आहे, तर इथे सगळे गोळा झालेले आहेत. हे आपल्याला दीपमाळ पाहायला मिळते आणि आपल्याला शिव्या पण पाहायला मिळतात. केलं का हे घ्या, हे पाणी भैरवाचं आहे, काल भैरवचं पण आहे, वाघजाईचं पण आहे. काल भैरवचं पण आहे, वाघजाईचं पण आहे आणि जोगेश्वरीचं पण आहे. बघ हिस्ट्री कशी आहे माहिती आहे का? 1600च्या काळात पोर्तुगीज आले, डच आले, नंतर फ्रेंच आले, नंतर इंग्रज आले. हे मोस्टली व्यापार करण्यासाठी आले होते. म्हणजे यांना राज्य करायचं असं काय नव्हतं त्यांचं. पण हळूहळू त्यांनी बघितलं की आपल्या लोकांमध्ये एकता नाही आहे. ह्याचा इंग्रजांनी फायदा घेतला. यांनी काय केलं? कूटनीती वापरली. मी तुला सपोर्ट करणार, तुझ्या ऑपोजिटला समोरच्याला पाडणार, मग तुझ्याकडून मी अर्ध राज्य घेणार आणि भरपूर काही सवलती घेणार. असे करत 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 हे व्यापारी राजकारणात घुसले. ओके, बरोबर. आणि राजकारणात घुसले त्यानंतर महाराज होते तोपर्यंत काय नव्हतं. इवन शंभू महाराज होते तोपर्यंत काय नव्हतं. 1700च्या काळ आला आणि हळूहळू त्यांनी राजेशाही नष्ट करायला चालू केली. तसं 1800 पर्यंत तरी ठीक होतं. नंतर 1828ला त्यांनी पेशवाई वगैरे नष्ट केली. नंतर 1858चा उठाव झाला.
1858च्या उठावानंतर पूर्ण राजेशाही नष्ट केली, म्हणजे बरखास्तच करून टाकली आणि पूर्ण सत्ता राणीच्या हाताखाली गेली, म्हणजे जी ब्रिटिशची होती ना विक्टोरिया. तर असं व्यापारी म्हणून आले होते हे इंग्रज आणि सत्ताधारी झाले. तर इथपर्यंतच पायऱ्या होत्या. आता थोडं पुढे ऑफ रोडिंग पॅच चालू होणार आहे आणि आपल्याला तो बघा गडाचा बुरुज दिसू लागला, म्हणजे ऑलमोस्ट आपण पोचून गेलो आहे. तर हा ट्रेक काय इतका हार्ड नाही आहे. ह्या ट्रेकला तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पण येऊ शकता. फॅमिलीसोबत येणं खूप चांगलं राहील, कारण तुम्ही तुमच्या छोट्या मुलांना आणि पूर्ण फॅमिलीला हा गड दाखवू शकता. आणि या गडावर तुम्ही जर टेंट घेऊन आला तर तुम्ही कॅम्पिंग पण करू शकता. इथे खाली उदयवाडीमध्ये तुम्हाला खाण्याची पण चांगली उत्तम सोय आहे. त्यामुळे इथं आजचं वातावरण तर थोडं गरम आहे. आम्हाला वाटलेला पाऊस लागेल, पण ठीक आहे, पाऊस नाही लागला उलट चांगला आहे. हा बोलतो है ना एकदम. हा थकला आहे आपला गडी, बोलतो खूप दिवसांनी ट्रेक करतो म्हणून थकला आहे, पण ठीक आहे, थोडीशी फाटेल पण चांगलं वाटेल. बरोबर ना? बरोबर. ह्युमिड वातावरण आहे त्यामुळे घाम जास्त येते. थकवा तर अजिबात नाही. हे काय ऑलमोस्ट पोचतच आलो आहे आम्ही. तर बघा थोडं पुढे आल्यानंतर आपल्या जुन्या कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. बऱ्यापैकी यांची नासधूस केलेली आहे, कारण जेव्हा इंग्रज आले आणि त्यांनी हे गडावर बऱ्यापैकी प्रत्येक गडाच्या त्यांनी पायऱ्या तोडल्या, म्हणजे या गडावर जाण्याचा मार्ग त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही ठिकाणी शिडी बांधलेल्या आहेत गडांना, तर काही ठिकाणी गावकऱ्यांनी नवीन पायऱ्या पण बांधलेल्या आहेत, ज्या आपण खाली पाहिल्यात, ज्या वर अर्ध्यापर्यंत तरी आहेत. आणि ह्या जुन्या पायऱ्या आहेत. तर आपण पोचलेलो आहे या गडाच्या श्रीवर्धनच्या मुख्य दरवाजाकडे. तर हा पाहू शकता, हा बुरुज आहे, भक्कम अशा अवस्थेत आणि शाबूत आहे. तर हा दरवाजा आहे, कारण इथे दोन्ही साईडला बघा लॉकिंग सिस्टीम दिलेली आहे. इथे लाकडाचा ओंडका टाकून लॉक केलं जायचं, म्हणजे पूर्वीच्या काळी इथे दरवाजा होता. आणि गडाचं तुम्ही या बुरुजचं स्ट्रक्चर पाहू शकता. हा गोमुखी दरवाजा आहे, म्हणजे गोमुखी दरवाजा म्हणजे शत्रूंना अंदाज येणार नाही की दरवाजा कोणत्या साईडला आहे. तर असे अनेक गडावर आपल्याला गोमुखी दरवाजा पाहायला मिळतात. तर या दरवाजाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला पडीक अवस्थेत देवड्या पाहायला मिळतात. इथे एक खोली असायची, म्हणजे पहारेकरांसाठी बसायची जागा. इथे पण बघा दोन्ही साईडला आहे देवड्या, पण आता सध्या पडलेले आहे. गडावर थोडंसं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला हे 2 पाण्याचे टाके पाहायला मिळतात. या पाण्याच्या टाक्याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. तर हे थोडंसं वरती आहे आणि हे थोडंसं खाली आहे. हे पाण्याचं टाकं फुल झाल्यानंतर ह्याच्यातलं पाणी इथे जाणार, खाली जाणार. तर बऱ्यापैकी हे टाकं पूर्ण भरलेलं आहे आणि हे अर्धवट भरलेले आहे. अर्धवट म्हणजे बऱ्यापैकी कमी आहे पाण्याचं. आणि इथे बरोबर वरतून शेल्टर कवर लावलेलं असायचं, लाकडाचा ओंडका टाकून सरळ. त्याच्यामुळे पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा वगैरे जायचा नाही. आता थोडं वातावरण प्लेझंट आहे, एवढं गरम होत नाही आहे, ऊन पण नाही आहे. आणि रुपेशची नवीनच ट्रॅक पॅन्ट पुन्हा डस्टने हे झाली आहे, तर रुपेश क्लीन करत आहे. बस बाबा बस,
किती क्लीन करणार बस. नवीन आहे तर करायला लागेल ना. अरे नवीन काय नसतं, ट्रेकला थोडंफार तू डस्ट बीस घेऊन गेला पाहिजे, वाटलं पाहिजे की तू ट्रेक केला आहे. काय यावर माझी काही रिॲक्शन नाही आहे. नाही, न्यूट्रल रिॲक्शन आहे त्याची. तर मित्रांनो पाहू शकता, ही आपली दगडात कोरलेली आपल्याला गुहा पाहायला मिळते. चला आपण जाऊन बघू आतमध्ये. हो, बऱ्यापैकी मोठी अशी ही आपल्याला खोली पाहायला मिळते. ही एक आहे. आणि ही दुसरी खोली आहे. आणि ही तिसरी खोली आहे. तर ही गुहा म्हणजे पहिला इथे धान्य कोठार म्हणून याचा वापर केला जायचा, म्हणजे इथे धान्य स्टोअर केलं जायचं. तर या खोलीच्या आकारानेच तुम्ही अंदाज लावू शकता की इथे लोकांचा या गडावर किती राबता असू शकतो. बऱ्यापैकी ही खोली मोठी आहे. इथे तुम्ही जर नाईट कॅम्पिंग करू शकतात, आणि जर तुम्हाला करायचं आहे तुम्ही इथे टेंट लावू शकता. इथे बाहेर पण चांगली जागा आहे. राजमाची गड हा सोनकीच्या फुलाने पूर्णपणे बहरलेला पाहायला मिळत होता आणि त्यामधून ही जाणारी सुंदर वाट मंत्रमुग्ध करून टाकत होती. तर मित्रांनो, हा होता राजमाची ट्रेकचा पहिला भाग. आय होप इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण व्हिडिओच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत जय शिवराय.